लवकर श्रीमंत व्हायचंय हेच गरिबीचं सगळ्यात मोठं कारण आहे असा एक रिसर्च माझ्या हाती लागला आहे। लवकर श्रीमंत होण्याच्या मोहापायी लोक खूप साऱ्या चुका करतात आणि त्या चुका माणसाला कायमस्वरूपी मिडल क्लास किंवा गरीब बनवतात। जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे तर लवकर श्रीमंत होण्याची लालसा तुम्ही सोडली पाहिजे आणि प्रॉपर वे जो तुम्हाला 100% श्रीमंत करू शकतो त्या मार्गाने तुम्ही गेलं पाहिजे। मित्रांनो, खूप साऱ्या लोकांशी बोलताना हे लक्षात येतं की ते लवकर श्रीमंत होण्यासाठी काय करतात। तर पहिली गोष्ट अशी करतात की ते 3%, 5%, 10% महिन्याला रिटर्न मिळतील अशा पॉन्जी स्कीममध्ये पैसे गुंतवतात। हे सगळ्यात मोठं गरिबीचं कारण आणि यासाठी त्यांना त्यांचे जवळचे लोक, मित्र, नातेवाईक ज्यांच्यावरती पूर्ण ट्रस्ट असतो त्यांचं ते ऐकतात आणि अशा ठिकाणी पैसे गुंतवतात। माझ्या माहितीनुसार या जगात अशी कोणतीही जेन्युइन जागा नाही जी महिन्याला 10% तुम्हाला उत्पन्न करून देऊ शकते। जर अशी जागा उपलब्ध असती जेन्युइन तर भारतात प्रत्येक माणूस श्रीमंत असता असं मला वाटतं। मित्रांनो, साधा सोपा विचार करा, तुम्ही 50-50 हजार रुपये कमवण्यासाठी 8 ते 10 तास खूप सारी मेहनत करता आणि मग तुम्हाला 50-50 हजार रुपये मिळतात। पण जिथं तुम्ही फक्त 5 लाख रुपयाची गुंतवणूक करून तुम्हाला न काही करता 50 हजार रुपये मिळत आहेत, हे किती दिवस आणि किती काळासाठी योग्य असू शकेल असं तुम्हाला वाटतं? नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की अशा गोष्टी तुम्ही केल्यात का आणि याच्यामुळे तुम्ही श्रीमंत नाही झालात पण आहे ते पण गमवलं आणि तेही वायाला गेलं। दुसरी गोष्ट लोक करतात श्रीमंत होण्यासाठी लॉटरी काढणे। लवकर श्रीमंत व्हायचंय, लॉटरी काढतात। आता लॉटरीने माणूस श्रीमंत होऊ शकतो का हो? एखाद्या वेळेला चुकून लॉटरी लागली तर समजून जा आयुष्यभर तुम्ही त्या लॉटरीच्या आशेसाठी जे काही कमवाल ते तिकडे घालाल आणि लॉटरी लागून कधी श्रीमंती मिळत नाही। मिळाली तर ती टिकत नाही कारण त्या पैशाचं नक्की कसं योजना करायचं हे कळत नाही। कोण बनेगा करोडपती किंवा ज्या लोकांना रातोरात जमिनी वगैरे विकल्या आणि ते श्रीमंत झाले त्यांची उदाहरणं तुम्ही शोधू शकता, पाहू शकता की त्यांनी ते पैसे मिळाल्यानंतर बंगला घेतला, गाडी घेतली, पार्ट्या सुरू केल्या आणि ते पुन्हा यथाअवकाश गरीब झाले। लवकर श्रीमंती ही फार घातक आहे। जर तुम्ही असं काही करत असाल त्यातनं काही होणार नाही। तिसरी गोष्ट, आत्ताच्या काळात आहे ना, लोकांचं मी पाहिलंय की ड्रीम 11 नावाचा प्रकार आहे किंवा रम्मी, ऑनलाईन रम्मी खेळायचे आहेत, थ्रीपत्ती खेळायचे, अशा बरेचशा सारे गेम्स आहेत। तिथं साधारणपणे माझ्या माहितीनुसार 22 करोड लोक रातोरात श्रीमंत होण्यासाठी पैसे लावत आहेत। आता मला सांगा 22 कोटींमधल्या किती लोकांना पैसे मिळतात? तर या ऑनलाईन गेममध्ये तरी कोणालाही पैसे मिळत नाहीत। काही दिवस ते पैसे मिळतात, पुढे तुम्हाला अडकवलं जातं, अजून पैसे तुमच्याकडनं उकळले जातात आणि ते प्रोग्राम आहे तो पाहिजे तसा ते त्यांच्या पद्धतीने हँडल करतील आणि तुमचे पैसे सगळे काढून घेतील। अशा काही गोष्टींमधून तुम्ही जर श्रीमंत होण्याचा विचार करताय तर मला नाही वाटत की तुम्ही श्रीमंत व्हाल आणि झालात तर राहाल। मित्रांनो, हे तिसरं कारण आहे ड्रीम 11, 3 पत्ती, रम्मी, खूप साऱ्या गोष्टी अशा गोष्टी करतात आणि पैसे घालवतात। मित्रांनो, जर तुम्ही अशा गोष्टी अवॉइड केल्याच्या रातोरात श्रीमंत करण्याच्या, आता सगळ्यात महत्त्वाचं अजून एक नवीन कारण समोर आलंय ते म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये फ्युचर आणि ऑप्शन करणं। फ्युचर अँड ऑप्शन जे काय आहे ते, आता इथं सुद्धा लोकांना वाटतं की रातोरात मी लाखो कमवेल, हे करेल ते करेल। सेबीचा एक रिपोर्ट सांगतोय की बाबा 100 लोक जे पैसे गुंतवत आहेत त्यातले 90% पैसे लॉस करतायत लोक आणि त्यांना 1 रुपयाही मिळत नाही। तरी सुद्धा लोक पैसे गुंतवतात। जे 10% लोक पैसे कमवतात त्यातले 9% म्हणजे 9 लोक हे FD ला सुद्धा बीट करतील एवढे रिटर्न बनवत नाहीयेत। मग मला सांगा, अशा ठिकाणी तुम्ही पैसे लावताय जिथं 99% चान्स आहे की तुम्ही श्रीमंत होणार नाही आणि तरी सुद्धा तुम्ही लक आजमवताय किंवा तुमचे जे काही कष्टाचे पैसे ते लावून तिकडे पैसे कमवण्याचा विचार करताय। ही सगळ्यात मोठी चूक आहे असं तुम्हाला वाटत नाही का?
मित्रांनो, रातोरात श्रीमंत होणं किंवा रातोरात कोणत्याही झाडाला फळ येणं हे शक्य नाही. जर असं काही झालं तर त्याची काहीतरी साईड इफेक्ट्स तुम्हाला भोगावे लागतील. बघा, कोणतंही झाड लावलं त्याची एक प्रोसेस आहे, त्याची एक सिस्टम आहे, त्याला एक वेळ लागतो आणि त्याच्यानंतर त्याला फळ येतं. श्रीमंती हे सुद्धा फळ जर तुम्हाला चाखायचं तर त्याची प्रोसेस आहे, त्याची सिस्टम आहे, ती तुम्हाला फॉलो करावी लागेल. मित्रांनो, मी असा डाटा वाचला आहे की 7 कोटी लोक फक्त जेन्युअन मार्ग जिथं तुम्हाला 99% श्रीमंत होण्याचा चान्स आहे. जसं की समजा लॉंग टर्मच्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये किती लोक पैसे गुंतवतात किंवा किती लोक विश्वास ठेवतात, तर ते लोक मापं काढत बसतात की यार लॉंग टर्ममध्ये श्रीमंत झालं तर महागाई किती वाढेल, त्याचं तेव्हाचं क्रयशक्ती काय असेल, पर्चेसिंग मूल्य काय असेल, खूप सारी डोकं लावतात आणि ते करत नाहीत. तर जिथं 99% चान्स आहे, जसं की लॉंग टर्मच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये म्युच्युअल फंडसारख्या ठिकाणी, म्युच्युअल फंडच्या सारख्या ठिकाणी फक्त 7 करोड लोक पैसे लावत आहेत आणि नको तिकडं मात्र प्रत्येक माणूस पैसे लावतोय. आता याच्यामध्ये सुद्धा रातोरात श्रीमंती मिळत नाहीये म्हणून लोक तिकडे फिरकत पण नाहीयेत. पण जिथं गॅरंटी आहे की तुम्ही जर कन्सिस्टन्सी ठेवाल 5-10 वर्ष 20 वर्ष तर तुम्हाला 100% करोडो रुपये मिळू शकतात. अशा ठिकाणी तुम्ही करोडपती व्हायला जात नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. या 5 गोष्टी जर तुम्ही तुमच्या जीवनात टाळल्यात तर तुम्ही येता अवकाश का होईना नक्की श्रीमंत व्हाल. वॉरन बफेट म्हणतात किंवा जॉर्ज बेझस वॉरन बफेटनं म्हटले होते की बुवा तुम्ही एकदम साध्या सिंपल पद्धतीने गुंतवणूक करता, तुम्ही जगातले सगळ्यात रिचेस्ट व्यक्ती आहात आणि करोडो रुपये तुम्ही स्टॉक मार्केटमधून कमवलेले आहेत. तर हे साधं सिंपल लॉजिक वापरून लोक करोडपती किंवा तुमच्यासारखे श्रीमंत का होत नाहीत. तर वॉरन बफेटचं उत्तर खूप सुंदर होतं. ते म्हटले होते की लोकांना रातोरात श्रीमंत व्हायचं आहे, त्यांना यथावकाश श्रीमंत व्हायचं नाही आहे, म्हणून ते माझ्या एवढी वेल्थ क्रिएट करू शकत नाही आहेत. मित्रांनो, यथावकाश श्रीमंती मिळवणं हेच योग्य, रास्त आणि बेस्ट आहे असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओच्या खाली नक्की लिहा. व्हिडिओ जर आवडला आहे तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.